दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। पाचोरा तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आलो आहे। या ठिकाणी काही काम होतं, तसं आता बसलो। जे आमचे शेतकरी बांधव काय काय करणार? तुमचं नाव? साहेब जामराव बोस। गाव कोणतं तुमचं? नेरी। काय शिक्षण झालं तुमचं? शिक्षण काही नाही। बरं, हे काय आहे? काही वाचता येत नाही। कशामुळे वाचता येत नाही? काही शिकायला नाही वाचता। पण जर समजा तुम्हाला वाचता येत नाही, मग हा कागद घेऊन पुढे जाता येईल? त्यांनी चिठ्ठी काढून म्हणजे याच्या बाबतीत हे बघा, आता हे जे काय याच्यावर लिहिलं आहे बघा तुम्ही, आता बघा हे सगळं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे। आता हे जर इंग्रजी ग्रॅज्युएट माणसाला वाचता येत नसेल तर या बिचाऱ्या शेतकऱ्याला काय वाचता येईल? जर समजा शेतकऱ्याचा सगळा कारभार जो आहे त्याला समजलं पाहिजे ना। मला या तहसीलदारला समजून काय फायदा, कलेक्टरला समजून काय फायदा, कोर्टाला समजून काय फायदा, हे या बाबाला समजलं पाहिजे। कारण कागदपत्र कोणाचं आहे? बाबाचं आहे। तर मला काय म्हणायचं की हे जे महसूल जे दस्तावेज आहे, महसूल खातं हे महाराष्ट्र स्तरावरचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा आहे, तर हे मराठीत असलं पाहिजे। पण असं होत नाही। मग जाणीवपूर्वक इंग्रजीमध्ये कागद, तुम्हाला काही इंग्लंड अमेरिकेमध्ये आहे, जपानमध्ये नाही ते काय कागदपत्र, म्हणून हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे। म्हणून मी या प्रशासनाला एक सुचवतो की यांनी असे दस्तावेज जे आहेत ते मराठीमध्ये टाईप करावे। मराठीला आता एक चांगला राजभाषा दर्जा आहे, एक अभिजात दर्जा निर्माण आपला मोदींच्या काळात दिला गेला आहे। काल परवाच अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये जाहीर झालं ही मराठी भाषा अभिजात भाषा आहे। आणि मग ती जर अभिजात भाषा आहे तर मग त्या भाषेचं कागदपत्र सगळं मराठीत बनवलं पाहिजे। काय वाटतं का मराठीत पाहिजे नको? आता समजा कागद तुम्हाला दिला, आमची घरी गेले, तुम्ही पोऱ्याला दिला, बायकोला दिला, उपयोग काय का? आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला वाचता येईल काय घेऊन येणार? म्हणजे मग सगळं आंध्र वगैरे का? म्हणून खरी गोष्ट अशी आहे, सरकार काही स्कीम काढू, पण आमचा ज्याच्यासाठी स्कीम असते शेतकरी बांधवांसाठी ते त्यांना कळली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। म्हणजे मी जे बोलतो बाबाला की माझी भाषा तुम्हाला कळेल तर संवाद होईल, तुम्ही बोलाल ते मला कळेल तर संवाद होईल ना, बरोबर का? नाही तर मी इंग्रजीमध्ये बोलीन आणि तुम्ही आयराणीमध्ये बोलशाल, काही समजेल का? म्हणजे मी काय आधी राहणू का शिवाजी राहणू, काही समजेल का? म्हणून मला असं म्हणायचे की सरकारी शेतकऱ्यांची थट्टा करते, चुकीचं आहे, बदमाशी। मी याचा निषेध करू। फडणवीस महाराज, शिंदे, अजित पवार, तुम्हाला थोडीफार जर अक्कल असेल ना, हे आता मी जे बोलतो व्हिडिओ याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, आणि आलतो फालतू नाच गाणे वगैरे धंदे बंद करा आणि पहिले हे सगळं जे सगळं हे मराठीत दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।